मासली डिस्प्लेला ठेवण्यासाठी इकडे एक टेबल बनवणार आहोत। मी इथे बसून बोलणार आहे या जेवणासाठी या। हा बघा, हा टेबल आहे आपला। 8 वाजेपर्यंत असंच बसलो होतो तेव्हा काहीच घाई नव्हती, आता एकदम गडबड झाली। तू ठेव आणि तू ढाकण दे त्याचा। उघड, उचल। अरे पहिले कढी तरी काढ। उचल, बघूया आणायला उचलते का। अरे बाप रे, स्ट्रॉंगल आहे एकदम। काय म्हणताय? स्ट्रॉंगल आहे एकदम आणाय। जा जा जा, आज जा, नाही येणार खाली, जा। नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आलोय आज आपल्या गाल्यामध्ये आणि गाल्यामधनंच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। भरपूर दिवस झाले आपला मिस्त्री आपल्याला कॉल करते कि फर्नीचर का जो आपने बताया है वो एक बार देख लो, फिर बाद में प्रॉब्लम नहीं होना चाहिए। पण टाईमच नाही। आज पण त्यांनी दुपारी 1:30 वाजता बोलवलं होता आणि आम्ही असंच बसलो होतो। तर मी म्हटलं की ये तू 1:30 वाजता, कारण आपल्याला फक्त 2 चिकन थालीची ऑर्डर आली होती। त्याच्यानंतर अशा धडाधड ऑर्डर यायला लागला की आता 3 वाजले, सर्व डिलिव्हरी वगैरे करून आलोय आणि आता 3 वाजलेत आणि आम्ही आता मिस्त्रीला बोलवलंय। तर प्लॅनिंग असा झालाय की हा जो आपला वटा आहे त्याच्यावरती आपण एक प्लाय मारणार आहोत आणि हा थाली ठेवण्यासाठी आपण म्हणजे हा वटा बनवणार आहोत। आणि इकडे या बाजूला एक्झॉस्ट फॅन आहे, तिथे आपली शेगडी येणार आहे। शेगडी म्हणजे समजते ना, ज्याच्यावरती जेवण वगैरे बनवतील। आणि हा दरवाजा आम्ही मजबूत बनवणार आहोत आणि हे जे बाथरूम आहे त्याला पडदा किंवा प्लॅस्टिकचा असा काहीतरी लावणार आहोत, ज्याच्या आतमध्ये मासली राहील। आणि इकडे आपला फ्रीज येणार आहे आणि इकडे थर्मस येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवू ना, प्रॉन्स, कोळंबी वगैरे अशा रस्सा वगैरे बनवू, ते गरम गरम राहण्यासाठी आपण थर्मस पण घेतलेला आहे। तर अशा सर्व गोष्टी आपण या गाल्यामध्ये ठेवून आणि इकडे एक पैसे वगैरे ठेवण्यासाठी आणि मासली डिस्प्लेला ठेवण्यासाठी इकडे एक टेबल बनवणार आहोत, काउंटर काइंड बरोबर। आणि मी इथे बसून बोलणार आहे या जेवणासाठी या। तर कसं वाटतंय आमची प्लॅनिंग नक्की कमेंट करून सांगा। अजून काही फिक्स नाही आहे। आणि इकडे आपला एक बोर्ड पण येणार आहे, जसं इकडे साडीवालीचा बोर्ड दिसतं ना, तसं आपला एक पापलेट भरीतवालीचा पण बोर्ड येणार आहे ना अनया। आणि अनया इकडेच उतरते आपली शाळेत जाण्यासाठी, तर ती शाळेत आले की तिला घ्यायला नाही जायला लागणार, डायरेक्ट ती इकडेच येईल। वेलकम। तर आता थोडंसं थांबूया, मिस्त्री येते, तो आल्यावरती बघूया काय बोलते ते। चल बंद कर, उडी मार उडी। हां कर बंद, हेच खाली कर, जोर लाव। तर शॉपचा गेट आम्ही बंद केलाय, कारण मिस्त्रीने आपल्याला त्याच्या दुकानावरती बोलवलंय, आपल्या दुकानावरती नाही। बापरे, काय खाल्लंस आज? थांब थांब थांब, आज मी भात खाल्लास म्हणूनच एवढी ताकद आहे। चला आलोय मिस्त्रीच्या दुकानावरती आणि हा बघा, हा टेबल आहे आपला, जो आपल्या समोरच राहणार आहे, जिथे मागे आपला एक माणूस बसणार, म्हणजे पैसे वगैरे थाली वगैरेची ऑर्डर घेणार, मसाल्यांची ऑर्डर घेणार आणि आतमध्ये जेव्हा ते कुकिंग वगैरे करत असेल त्यांना सांगणार। आणि इथे आम्ही डिस्प्लेला असे थाली मासली वगैरे अशी ठेवणार आहोत, जेणेकरून कस्टमर येतील आणि त्यांना पापलेट भरीत आपला दिसला पाहिजे किंवा आपली कोळंबी फ्राय दिसली पाहिजे, ते सजवून ठेवणार आहोत। एखाद्या महोत्सवामध्ये कसे आपण जातो सजवलेल्या थाल्या ठेवतात, तसे आपण शोपीसला लावून ठेवणार आहे। त्याचसाठी हा टेबल बघण्यासाठी बोलवलं आहे। पहिल्या या लोकांनी एवढा स्लोप ठेवला होता, आता मी म्हटलं एवढा स्लोप ठेवला तर थाली तर राहील त्याच्यावरती, पण थालीमधली मासली पडू शकते, म्हणून त्यांना स्लोप कमी करायला सांगितलं आहे। आणि एक पुस्तक पण दिलं आहे, ज्याच्यामध्ये सनमायका पण आपल्याला चॉईस करायचा आहे, याच्यावर लावायचा ना। हा आपल्या घरचा आहे ना, तर आता आपण हा पुस्तक घेऊन घरी जाऊया। ओके, उमा मॅडमला दाखवूया आणि तीच सिलेक्ट करेल मग कोणता आहे तो। चल घे, उचल पुस्तक, उचल। गाल्याचा शटर बंद केला, आता पुस्तक पण उचलून दाखवेल बघा अनाया, द स्ट्रॉंग गर्ल। उचलेल,
चल मग. बापरे. चला सनमायकाचा बुक घेऊन आलो घरी. आणि उमा काय डिसाईड केलाय? कोणता? हा सनमायका आपण टेबल असा क्रॉस बनवलाय ना, ज्याच्यावरती आपण मासलीच्या डिश वगैरे ठेवणार आहोत. त्याच टेबलासाठी सनमायका सिलेक्ट कर. म्हणजे आपल्या गाल्याच्या आतमध्ये कलर ब्ल्यू आहे, तर त्या हिशोबाने सर्व जे काय आपण हा म्हणजे गाल्याचा कलर ब्ल्यू आहे, याचा कलर थोडी ब्ल्यू ठेवणार आहेस. हा तर नॉर्मल ब्राऊन कलर बघू दे. अनाया तिला सिलेक्ट करू दे. तो मिस्त्री थांबलाय. हा एकदम सिंपल ना, असा ब्राऊन कलर मध्ये बोलतोस ना. एकदम म्हणजे शेल्फला पण बरोबर मसाल्याचं पण याच्यात ठेवणार आहे ना काय ते. हे पण एकदम मसाला वगैरे सर्व काही ठेवणार आहे. आणि बाकीचे जे प्लायवूड आहेत त्यांना पण असा सनमायका येणार आहे. बस ये नाहीतरी ये पण आहे, एक डिझाईन आहे. ये थोडासा लाईट आहे आणि ये थोडासा डार्क आहे. ये बरोबर वाटतं. तो लाईट वाला बरं वाटेल. तो सपनात ये केला मग ठीक आहे. मग हा ठेवूया. ये मस्त. ये हा ठेवूया ना. हा हे बरं आहे. चालेल. तर सनमायका फिक्स झालेला आहे आपला. ओके. आणायला ये पाहिजे. मला वाटत होतं पिंक रेड. पिंक रेड काय लग्नाला आलीस? पिंक रेड नको. आणि इकडे बघताय तुम्ही लोणचे पण रेडी झाले. लोणचे वगैरे उरलेत की नाही आपले, का संपले सर्व? एवढेच आहेत. आणि मसाला पण संपला ना. मसाला आता गुरुवारी कुरिअर होणार आणि 1-2 दिवसामध्ये मिळणार तुम्हाला. पण हे बाकीचे जे कुरिअर आहेत ते आज करणार आहे मी, कारण 2 दिवस लगातार सुट्टी होती. संडेला पण सुट्टी आणि क्रिसमसला पण सुट्टी. तर आता काय करणार, कुरिअरवालाच नाही आला. तर आज त्याला मी बोलवलं आहे, तर आज सर्व कुरिअर करणार. चला 2-3 दिवसाचे कुरिअर आपले बाकी होते. म्हणजे संडे, त्याच्यानंतर मंडे, क्रिसमस 2 दिवस सुट्टी होती. आणि आज ट्यूसडे. तर ट्यूसडेचे जे काय आपले कुरिअर होते ते पाठवून आलो आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये जोरात भांडणं चालू आहेत, तर बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर सॉरी. आणि आता आपल्याला आता एक ऑर्डर आली ना उमा, उलव्यावरनं व्हेज थालीची ऑर्डर आली. म्हणून बघा सपनाताई आपली व्हेज थाली बनवते आणि अनाया आणि उमा इकडे बॅडमिंटन खेळायला आले. म्हणजे सकाळी 6 ऑर्डर आल्या ना आपल्याला. हां म्हणजे ते टायमावरती ऑर्डर करणारी पण आपले मित्रमंडळी आहेत, म्हणून कधी पण ऑर्डर येतील. म्हणून आपला फोन वगैरे घेऊन आलो आहे. आणि आता टाईम आहे म्हणून अनायासोबत बघा उमा बॅडमिंटन खेळताना दिसतंय. हां चला बॅडमिंटन वगैरे खेळून आलो आपण. आणि मस्त चिकनची ऑर्डर आली ना. 3 प्लेट चिकनची ऑर्डर आली आणि एक सुरमई थालीची पण ऑर्डर आली. तर आपण गेलो होतो तेव्हा एकच आपल्याला व्हेज थालीची ऑर्डर आली होती. पण आता बघताय तुम्ही चिकन आणि थाली. आणि आपला गाला साफ करण्यासाठी पण तू वॉचमॅनला सांगितलं होतास ना, पण वॉचमॅन जरा बिझी आहे आमचा. तर आज आपण चिकन थाली, व्हेज थाली आणि एक सुरमईची थाली आहे त्याची डिलेवरी देण्यासाठी जाऊया. आणि इकडे बघताय तुम्ही सपनाताई इज बॅक म्हणून भाकऱ्या पण आल्यात बघा. ही बघा आमची सपनाताई. कुठे गेलेलीस आम्हाला सोडून? हां सगळे बोलतात आता सपनाताई नवीन दुकान उघडणार आहे शॉप फेमस झाल्यावरती. ही तर तसं काही नाही होणार आहे. ही आमची ताई आहे आणि जर तिने उघडला तरी आम्हाला खुशी होईल. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां कारण सपनाताई ही आमचीच आहे, आमच्या घरातलीच आहे. तिला कुठनं आम्ही उठलून आणली नाही. हां तर टेन्शन घेऊ नका ताई. बिंदास खोल तू, तुला जर खोलायची इच्छा असेल तर. हां परमिशन ग्रँटेड. आणि उमाला कामाला ठेव. ओके भाकरी बनवायला ठेव. आणि इकडे बघा आपला चिकन मॅरिनेट करताना दिसतंय मिस उमा मॅडम. मॅरिनेशन आणि स्फूर्ती बघा. म्हणजे एखाद्याला कंटाळा येईल ना थाली आली तर, पण उमाची स्फूर्ती बघा खूप भारी. हेच म्हणजे आपल्याला खूप जास्त आवडतं या दोघींचं. थँक्यू. तारीफ नाही करत, जे आहे ते खरं सांगतोय मी. हां बरोबर. हां म्हणजे आपण डिलिव्हरी करायला लाजत नाही आणि इकडे उमा आणि सपनाताई कामं करायला बिंदास. एनी टाइम तुम्ही ऑर्डर द्या, वी आर ऑलवेज रेडी ना. हां तर करा आता फटाफट. आपला मित्र सेक्टर 3चा इकडे खाली येतोय ना, चिकन थाली घ्यायला खाली येतोय. आपण व्हेज थाली डिलिव्हर करायला उलवेला जाऊया. आणि जर ही सुरमईवाली काय खारघरची आहे ना, खारघरवरनं ऑर्डर आहे, ती पण आपण डिलिव्हर करायला जाऊया.
लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ही बघा ही थालीची पिशवी आणली आम्ही, ज्याच्यामध्ये आता थाली टाकून देत असतो आम्ही. बघा अशी तुम्हाला पॅकिंग मिळते आणि तुम्ही आरामात तुमची थाली घेऊन जाऊ शकता जिथे जायचं आहे तिथे. हे बघा पापड आणि भाकरीसोबत थाली मागवली उलव्यामध्ये, तीच डिलिव्हरी देण्यासाठी चाललोय. चल आणे येतेस? बाय. चला उलव्यावरनं आलो डिलिव्हरी देऊन. म्हणजे घर शोधायला जो मग 5 मिनटं जातात. लोकेशनवरती जातो आणि लोकेशनवरती गेल्यावरती तो घर सापडत नाही, म्हणून थोडा लेट झालाय. ही काय पापलेट भरीतची पण ऑर्डर आली काय? इकडे बघताय तुम्ही, पापलेट भरीतची पण ऑर्डर आली आणि 4 एक्स्ट्रा रोटींची पण ऑर्डर आली. कुठली? बेलपाड्याची ना? खारघर बेलपाड्याची आहे. आणि मला उडवत उडवत उमा गेलेली आहे. आता लवकरात लवकर जाऊया. 8 वाजेपर्यंत असंच बसलो होतो तेव्हा काहीच घाई नव्हती, आता एकदम गडबड झाली. कोणता? थालीचा. चला सर्वांनी अलर्ट राहा. कोलिम बिलिम जे काय आहे ते हाना. कोणता रेडी आहे? बेलपाड्याची? खारघरची ऑर्डर रेडी आहे. आता आपण सेक्टर 3ची. ओके ओके. तर पहिला प्रेफरन्स आपल्या बेलपाड्यावाल्याला देऊया, कारण त्यांनी ऑर्डर दिलेली आहे आपल्याला. चला आलोय आपली पापलेट, स्टफ पापलेट थाली घेऊन. थँक्यू. हो नको, राहू द्या असं द्या. थँक्यू. हो थँक्यू. बरं वाटलं. काय नाव काय मित्रा? मयूर घाडगे. थँक्यू. नक्की सांग कशी लागली चव. हो आणि घर मस्त आहे एकदम. आणि पेंटिंग पण आणि आमचा नेटीपटम पण आहे बघा. हा हो घरामध्ये मी पाहिलं तुमच्या ते, आणि मी केरळला आता अच्छा केरळवरनं. हो आणि तेव्हा मग मी घेऊन आले. हो मस्त. नेटीपटम बोलतात याला, हत्तीवरती ठेवतात ना ते. हो नाही मी जरा गडबडीमध्ये नाही जातोय. खारघरवरून आले. हो चल येऊ. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू. हो पे करेन. हो करा, आरामात करा. पाठवलेलं. हो चालेल. चला थँक्यू. नक्की सांग कसं लागलं ते. भेटले होते एकदा. हो भेटलो असेल, लक्षात नाही माझ्या, पण थँक्यू. चला ओके लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, फायनली ॲट द एंड ऑफ द डे खूप चांगली एकदम भारीवाली फॅमिली भेटली. आणि जो मूड एकदम गेला होता गडबडीमध्ये तो परत आला आहे. मयूर घाडगे आणि त्यांच्या फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं. आणि याच्या आधी जी सुरमई थाली दिली बेलपाडा, त्या ताईंनी पण आपल्याला ॲप्रिशिएट केलं. ही चांगलं काम करतोयस आणि आपल्याकडनं सुरमई थाली वगैरे मागवली. हां कारण खूप भाकरी एक्स्ट्रा सांगितलं आणि सर्व गडबड आहे ते सपनाताईने घेतलं. सर्व काही प्रेशर हँडल केलं, पण थोडीशी लेट होतंय. आपण भात वगैरे काहीतरी बनवायचं राहतोय आणि आपण आपली थाली पूर्ण लेट होऊन जाते, तर ती गडबड नको होऊ दे. ह्याचा काहीतरी सोल्युशन काढा. पण भरपूर काही शिकलो आणि मजा आली आज. हा पण उलवा किती लांब आहे. आता उलव्याला मी गेलो, किती लांब होता तो. हां तेव्हा ऑर्डरी नव्हत्या, पण असं पण होते कधी 7-8 वाजेपर्यंत ऑर्डरीच नाही येत. नंतर 8 वाजून गेले की लॉटरी लागायला लागते, धडाधड ऑर्डरी येतात. हां आणि आमचं फ्रस्ट्रेशन होते मग सर्वांचा एक दुसऱ्यावरती. पण आम्ही हँडल करतो आणि हळूहळू तुमच्या मदतीने, तुमच्या सपोर्टने पुढे चाललो आहे. तर आता गाल्याचं काम वगैरे पण आपण चालू केलं आहे, मस्त फर्निचर वगैरेचं पण. आणि हळूहळू आपण एक मोठी शेगडी पण घेणार आहोत आणि थर्मास पण घेणार आहोत, जो व्हिडिओच्या आपण सुरुवातीमध्ये सांगितलं तुम्हाला. तर आजचा ब्लॉग म्हणजे जे आपण फर्निचरचं काम चालू केलं आहे गाल्यामध्ये ते दाखवण्याचा होता आणि कसा सेटअप करणार आहे तेही दाखवण्याचा होता. जर तुमच्या वतीने काही सजेशन येत असतील आम्हाला काय केलं पाहिजे गाल्यामध्ये, कसं फर्निचर वगैरे सेट केलं पाहिजे, तर ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मंगळवार, उद्या बुधवार आणि 31 पण येते आणि 31च्या ऑर्डरी पण आत्ताच यायला लागल्या. तर काय प्लॅनिंग आहे आमचा 31चा अजून काय माहिती नाही, ऑर्डर घेतल्या नाही, पण घेऊ हळूहळू. तर चला ना, आता मला पापलेट भरीत खायची इच्छा झाली. बनवणार काय पापलेट भरीत माझ्यासाठी? मस्त एकदम सुगंध आला जेव्हा मी ती पिशवी घेऊन गेलो तेव्हा. जर आमच्या शेफ जर कमी थकले असतील तर माझ्यासाठी नक्की बनवून देतील. आजचा क्लाउड किचन आपला मस्त झाला, चांगला दिवस गेला. सुरुवातीला काय वाटलं नाही की एवढ्या ऑर्डरी येतील, बट ॲट द एंड ऑफ द डे चांगल्या ऑर्डरी आल्या आणि चांगला दिवस गेला. भरपूर काही शिकतोय नवीन दिवसाला आणि तुमच्यासोबत शेअरही करते.
तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. कुठे चालले? पापलेट भरीत भेटला की नाही तेही बघायला या. टिल देन टेक केअर, बाय बाय.